नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी 21,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिलं जाईल। वयमर्यादा जी आहे तुम्हाला 60 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही किंवा परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे दिनांक 26/6/2025 रोजी, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्यामार्फत डिस्ट्रिक्ट हेल्थ प्रिकॉशन आणि कंट्रोल युनिट सिव्हिल हॉस्पिटल जालनासाठीची ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे ICTC लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी एक वॅकन्सी आहे। या पदासाठी तुमच्याकडे BSc मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजेच BMLT तुमचं झालेलं असेल किंवा BMLS म्हणजेच बॅचलर इन मेडिकल लॅब सायन्स तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। किंवा BSc तुमचं झालेलं असेल, सोबत डिप्लोमा झालेला असेल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये, किंवा या ठिकाणी DMLS कोर्स तुमचं झालेलं असेल ॲटलिस्ट 2 वर्षाचा, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। संबंधित सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे MSCIT किंवा CDSC किंवा DOA CC आणि कॉम्प्युटर नॉलेज संदर्भातील सर्टिफिकेट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। जॉब लोकेशन जे आहे तुमचं ICTC SD अंबड या ठिकाणी असणार आहे। दरमहा तुम्हाला या पदासाठी 21,000 रुपये इतके मानधन जे आहे दिलं जाईल। वयमर्यादा जी आहे तुम्हाला 21 ते 60 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अपॉइंटमेंट जे आहे तुमच्या या ठिकाणी टेम्पररी बेसिसवरती म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती 3 महिन्याच्या कालावधीसाठी या ठिकाणी असेल। तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं TADA किंवा HRA जे आहे त्या ठिकाणी दिले जाणार नाहीत। कुठल्याही प्रकारचे अलाउन्सेस जे आहे तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही। अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत। A4 साईजच्या पेपरवरती अर्ज आपल्याला टाईप करून या ठिकाणी पाठवायचे आहेत। अर्ज पाठवण्याचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। सिव्हिल सर्जन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जालना, समर्थनगर जालना डिस्ट्रिक्ट जालना, पिनकोड 431213 या ॲड्रेसवरती तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत। स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्ट किंवा तुम्ही डायरेक्टली पर्सनली या ठिकाणी ऑफिसला जाऊन या ठिकाणी अर्ज जे आहेत देऊ शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 11/7/2025 पर्यंतची आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे तुमचे सकाळी 10 ते 6 या वेळेदरम्यान या ठिकाणी ॲक्सेप्ट केले जातील। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।